तर आखाती युद्ध सुरू होऊन आज 8 दिवस झालेले आहेत। या युद्धातील आतापर्यंत नेमकं या युद्धामध्ये काय काय घडलंय त्यावर एक नजर टाकूयात। इराणनं शरण यावं असा डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम आहे। इराणमध्ये आता जमिनीवरून युद्ध लढण्याची अमेरिकेची तयारी आहे। इराणला रशिया मदत करतोय असा ट्रम्प यांचा आरोप आहे। रशियानं ट्रम्प यांचे आरोप हे धुडकावून लावलेत। लेबनॉनमधील युद्धबळींची संख्या 200 वर गेली आहे। तर इराणमधील मृतांचा आकडा 2400 इतका आहे। इराकमधील अमेरिकन तेल कंपनीवर इराणकडून हल्ले हे सुरू आहेत। इराणचा अमेरिकन युद्धनौका अब्राहम लिंकनवर ड्रोन हल्ला झाला होता। इराणच्या 32 युद्धनौका समुद्राच्या तळाशी बुडवल्याचा अमेरिकेचा दावा आहे। सौदी अरेबियामध्ये प्रिन्स सुलतान हवाई तळावरच इराणनं हल्ला केला आणि इराणचा हल्ला परतवला गेलाय। इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर सकाळच्या वेळेस हल्ले केले गेले। शनिवारी सकाळी हे हल्ले केले गेले। अमेरिका मेरोप्स नावाची ड्रोन विरोधी यंत्रणा आखातामध्ये उतरवणार आहे। अमेरिकेमध्ये संरक्षण कंपन्यांना चौपट उत्पादन करण्याचे ट्रम्प यांचे आदेश आहेत। इराणमधील सशस्त्र आक्रमण थांबवा असं पुतीन यांचं आवाहन आहे। इराणसाठी आमच्याकडे गरजेपेक्षा जास्त युद्ध सामुग्री आहे असं व्हाईट हाऊसकडून म्हटलं गेलंय। ऑपरेशन एपिक फ्युरी 4 ते 6 आठवडे चालेल असं सुद्धा व्हाईट हाऊसकडून म्हटलं गेलंय। रशिया इराणला गुप्तचरांमार्फत मिळालेली गोपनीय माहिती देत असल्याचंही वृत्त आहे। इराणचे रात्रभर इराकच्या बगदाद, ताज या शहरांवर हल्ले झाले।